कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नाही नाही, या पोरग खुश असलं पाहिजे. अहो त्याच्या चेहऱ्यावर आनंद असला ना तर घर हसत राहते. मग बरोबर आहे अगदी. विनय काका, अमोल आणि दीपक कुठं दिसत नाही रे? अरे ते आईस्क्रीम आणायला गेलेत. काही काम होतं का? काम त्यांच्याकडे नाहीये मामनजी, तुमच्या दोघांकडे. काय हो रुपाली, काय झालं? नाही काळजीत दिसताय म्हणून. काळजी नाही तर काय करू मी बापू? मी सतत बोलत असते असं वाटतं ना तुम्हाला, पण आता खरंच हे सगळं अवघड होत चालले माझ्यासाठी. रुपाली, हो मामनजी, अहो अपर्णाचा आज काहीतरी इलाज झाला असता, पण भाऊजी आले आणि अपर्णाला ऑफिसला कामे म्हणून घेऊन गेले. अमोल मात्र त्याची माँ बरी होईल याच आशेवर आहे अजून. अगं त्यात आशा कसली? आप्पीची तब्येत हळूहळू होईल बरी. हो विनू बाबा, पण आपण प्रयत्न केले तर बरी होईल ना. म्हणजे विनय काका, मलाही पटतंय त्यांचं. अरे अपर्णाची तब्येत अशी असताना तिची काळजी घेणारा अर्जुन डॉक्टरांना घरी बोलवायला नको म्हणतो. आपण दवाखान्यात घेऊन गेलो तर तडकाफडकी तिला ऑफिसमध्ये घेऊन जातो. नाही, मला नाही पटलेलं या अर्जुनचं वागणं. हे बघा स्वप्नील सर, आपण असं काही मत करून घ्यायला नको. अर्जुनच्या डोक्यात बऱ्याच गोष्टी चालू आहेत. हा, आपण थोडा धीर धरूयात. बापू, हे बघा, अर्जुन दादांच्या डोक्यात खूप साऱ्या गोष्टी आहेत, हे माहिती आहे आपल्याला. पण त्यातील महत्वाचं काय हे तरी त्यांना कळायला हवं ना. अहो आज त्यांनी वंसांचे उपचार होऊ द्यायला हवे होते. अगं नाही मामनजी, आज मला काही ऐकून घ्यायचं नाही. मी हात जोडते तुमच्या समोर, पण प्लीज तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या. भाऊजींना म्हणा अपर्णाचे लवकर उपचार सुरू करा, नाहीतर ह्या सगळ्याचा परिणाम अमोलवर होईल. विनय काका, अमोल लहान आहे या ठिकाणी. अपर्णाची विस्मृती आपल्यासाठी अपघातात झालेली इजा असेल, पण अमोलसाठी तो धक्का आहे. आणि एवढं असूनही पहिल्या दिवसापासून तो माची काळजी घेऊन तिला बरं करायचं म्हणतोय. आणि आपण सध्या दवाखान्यात पण नेत नाही. हो ना. हो, छोटे सरकारच किती नाराज होते दवाखान्यामध्ये. आणि मला वाटलं होतं की त्यांची माँ आल्याच्या नंतर सगळं ठीक होईल, पण मोना, अगं नको काळजी करू, काही नाही होणार अमोलला. बापू, एवढं सगळं झाल्यानंतर आता आपण कशाचीच हमी नाही देऊ शकत. या घराने जे सहन केले ना, त्यानंतर आता आपण फक्त काळजी घेऊ शकतो. बापू, विनय काका, आपलं शरीर आपल्यापेक्षा जास्त कुणाला कळतं? अपर्णाला कळतंय ती बरी नाहीये. सतत एकटं राहणं, वाढलेलं जेवण इच्छेनं न खाणं, सतत कसल्या तरी गोंधळात राहणं आपली अपर्णाशी नाहीये, नव्हती कधीच. बापू, विनू बाबा, अहो तुम्ही अर्जुन दादांशी एकदा बोलून घ्या ना. मोना, हे बघ, तुमची काळजी कळते आम्हाला. ते आल्यानंतर बोलतो आम्ही त्यांच्याशी. हा बापू, बापू, बघा बघा, सर्वांसाठी आईस्क्रीम आणलीये. अमोल, पण आईस्क्रीम जेवल्यानंतर खायचं बाळा, आधी नाही. पण बापू, मा बाबा कुठे? मी त्यांच्याशिवाय जेवणार नाही. ए माझा सिंबा, तू बाबाची आठवण काढीन, बाबा आला नाही असं कधी होईल का? मा बाबा, अपर्णा, ये बस. भाऊजी आणि अपर्णा, बरं झालं तुम्ही वेळेत आलात. आज मी अपर्णाच्या आवडीची फेरणी केलीये. जेवणाची सुरुवात आपण फेरणीपासूनच करूयात. हा रुपाली, तू फिरणी घेऊन ये, तोपर्यंत आम्ही जरा अर्जुनशी बोलून घेतो. हा काय झालं कदम? हा, अरे अर्जा, तुझ्याशी बोलायला काहीतरी व्हायलाच पाहिजे का? चल बापू, या. हा, आपे आलो. काय हो कदम बापू? अर्जा, अरे घरातले सगळे नाराज आहेत र. नाही म्हणजे सगळ्यांचं म्हणणं असं आहे की आज तरी आप्पीचे उपचार चालू व्हायला पाहिजे होते ना. हा, आता कसं आहे कदम, अर्जुन, अरे ती अधिकारी आहे, तिला काम आहेत, सगळं मान्य आहे, पण तिची तब्येत पण तितकीच महत्वाची आहे. हे काय वेगळं सांगायला नको तुला.
नाही नको बापू, पण एवढं सगळं असताना तुम्ही माझ्यावर विश्वास का नाही ठेवत? म्हणजे मी आप्पीसाठी जे काही करीन ते योग्यच करीन ना. अर्जा, अरे पर तुझ्या बोलण्यात आणि जे दिसते त्यात काहीतरी ताळमेळ पाहिजे ना. नाही म्हणजे आप्पे आजारी असताना तिला दवाखान्यात घेऊन जायचं सोडून ऑफिसला नेण्यात काय शानपण आहे सांग बघू. नाही नाही, ते काय नाही अर्जुन, जोपर्यंत आप्पीला बरं वाटत नाही ना तोपर्यंत ती काय कामावर जाणार नाही. हे बघा बापू, तुमचं म्हणणं पटतंय मला, पण मी आप्पीचे उपचार सुरू करायला नाही म्हणत नाही, पण कलेक्टर आहे होती, तिचं असं घरात बसणं म्हणजे. हा, आम्ही काय म्हणत नाही की तिला घरात बसावं म्हणून, पण तब्येतीत थोडा तरी फरक पडायला पाहिजे ना तिच्या. बरं ठीक आहे, आणि तिच्या मोठ्या अधिकाऱ्यांचं काय? हे बघा अर्जुन, अधिकारी आहेत, त्यांना जे काय घडलंय ते माहित नाहीये का? आणि बघ, तसं वाटत असेल तर एक बाप म्हणून मी त्यांच्याशी बोलायला तयार आहे. आणि हे बघ की अडचणीच्या काळात शासकीय सुट्ट्या पण मिळतात की. हे बघ अर्जा, तुझं म्हणणं चुकीचं आहे असं अजिबात नाही, पण आम्हाला आता आप्पीची तब्येत महत्वाची वाटती एवढंच सांगायचंय तुला. अपर्णा, तुझ्यासाठी बनवली आज खास फेरणी. म्हणजे अहो टेस्ट करा आणि सांगा ना कशी झाली आहे. थोडी काढता का यातली? मला एवढी नाही जाणार. अगं अपर्णा, खास दुधात बनवलीये. हा आता तुला आठवत नाही म्हणून, पण घरात तुझ्यासारखी फेरणी कुणालाच बनवता येत नाही. सांग ना कशी झाली. आणि तुझी तब्येत लवकर बरी व्हायला पाहिजे ना. हा पण ते दे अगं, खायच्या आधी नको नको काय करती? अगं एकदा खाऊन तरी बघ. रुपाली ताई आणि माझी बायको पण भारी फिरणी बनवती बर का. मा खा ना तू, काय सांग. मा कशी झाली फिरणी? ठीक आहे. दे आज अचानक ऑफिसला काय काम होतं ग? अरे ते माझ्या अपघातात नेमकं काय घडलं ते त्या अधिकाऱ्यांना सांगायचं होतं. पण हे तर सगळ्यांना माहितीच आहे ना. हा पण ते लेखी सांगावं लागतं ना. सरकारी काम म्हणजे माहितीये ना. हा आता एवढ्या सुट्ट्या पडलेत म्हटल्यावर इमर्जन्सी तर सांगायलाच लागेल ना. हा, आता झाले ना तुझं सगळं सांगून. चला, म्हणजे आता 15 दिवस तरी तू कामाला जायचं नाही. का? नाही म्हणजे काम केलं पाहिजे ना मला. माझ्यामुळे शहरातल्या लोकांना अडचण नको. अहो वंस, तुम्ही बरं असाल तर दुसऱ्यांची काळजी घ्याल ना. आता तुम्ही फक्त स्वतःवर लक्ष द्या. उमा, एकदा तुला सगळं आठवलं मग तू जा कामावर. हा पण काम नाही टाळता येणार आता. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.